नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आपली एक मैत्रीण आलेली आहे, प्रियांका भंडारे. तर उंच माझा झोका या सिरीज मध्ये तिचं सुद्धा खूप खूप स्वागत. प्रियांका आता सध्या तिथे ॲटलास कॉपको मध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून काम करते. तर तिचा करिअरचा ग्राफ आपण जाणून घेऊया तिच्याकडूनच, की तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्ट्रीम मध्ये काय काय करावं लागलं तिला ह्या पोस्टला जाण्यासाठी, किंवा काय अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या फील्डमध्ये मुलींसाठी स्पेशली. कारण की हे फील्ड असं आहे की शक्यतो इथे मुलींची संख्या कमी आहे. कम्पॅरेटिव्हली जी संख्या आहे मुलींची बाकीच्या स्ट्रीम मध्ये जी असते इंजिनिअरिंगला त्यापेक्षा नक्कीच कमी आहे. तर आपण जाणून घेऊया सर्व काही प्रियांका कडून. प्रियांका, तुझं खूप खूप स्वागत आपल्या चॅनेल वरती. हॅलो. हॅलो, कशी आहेस तू? मस्त, तू कशी आहेस? मी पण छान. प्रियांका, आपल्या व्ह्युअर्सना सगळ्यांना सांगशील थोडं तुझ्याबद्दल, की तुझं एज्युकेशन कसं आहे, फॅमिली वगैरे, थोडा तुझा इंट्रो देशील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? हो हो, नक्की नक्की. मी मूळचे सांगली जिल्ह्याची, सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुका म्हणून आहे, तिथली आहे. सो बेसिकली गावाकडचीच आहे. तर मला सुरुवातीपासूनच मशीन्स मध्ये इंटरेस्ट होता. मे बी माझ्या फॅमिलीमध्ये पप्पा मेकॅनिकल शिकवतात त्यामुळे असेल, बट मला मशीन्स मध्ये खूप इंटरेस्ट होता. तर जेव्हा 11th-12th आपण डिसाईड करतो की तुम्हाला ए ग्रुप घ्यायचा आहे का बी ग्रुप घ्यायचा आहे, तर तेव्हा माझं फिक्स होतं की ए घ्यायचं आहे. प्लस मला मेकॅनिकल ऍज अ व्होकेशनल सब्जेक्ट घ्यायचा होता. पण जेव्हा मी ऍडमिशन घ्यायला गेले तर तिथे एकही मुलगी नव्हती मेकॅनिकलला ऍडमिशन घ्यायला. तर तेव्हा म्हणजे मी लहानच होते, मग मला पण एवढं असं तेवढे गट्स नसतील मे बी तेव्हा की ओके मी ऍडमिशन घेऊ शकेल त्याच्यामध्ये. सो मग मी तेव्हा नाही घेतलं मेकॅनिकलला आणि मग मी कॉम्प्युटर सायन्सला घेतलं ऍडमिशन. मग मी अभ्यासात तशी होते हुशार. सो कॉम्प्युटर सायन्सला मला तेव्हा 12th-ला 200 आउट ऑफ 200 पण पडले. व्हेरी सो गुड. एव्हरीवन सगळे एक्सपेक्ट करत होते की मी कॉम्प्युटर सायन्समध्ये करेल. बट अल्टिमेटली ते मनात होतं की मला नाही, मशीन्सच आवडतात, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायचंय. सो मग मी नंतर आपण जनरली मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आपण सीईटीची एक्झाम देतो महाराष्ट्राची. सो ती मी दिली, त्याच्यामध्ये पण चांगला स्कोर मिळाला. त्याच्यानंतर मग मी मेकॅनिकलला ऍडमिशन घेतलं. मग मी पुण्याला आले. सो मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्यामध्ये झालं. सो गावाकडून शहरात शिफ्ट होणे, ओव्हरऑल सगळं ते वातावरण ऍडजस्ट करणे, मग ते सगळं केल्यानंतर मग ओव्हरऑल मी अभ्यासात पण तिकडे चांगले स्कोर केला. आणि थर्ड इयरलाच असताना ऍटलस कॉपको आमच्याकडे कॅम्पससाठी आली होती. आणि मग तेव्हाच माझं कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं. आणि मग थर्ड इयरला असतानाच लकीली जॉब लागला होता. त्याच्यानंतर मग जॉब सुरू झाला. मग 2-3 वर्ष जॉब केला. अँड देन असं वाटलं की खूप मोनोटोनस होतंय आणि आपल्याला काहीतरी नवीन केलं पाहिजे. आणि मग तोपर्यंत मला डिझाईन मध्ये भरपूर काम झालं होतं. मला असं होतं की ठीक आहे, थोडंफार आता मॅनेजमेंटच्या कडे वळालं पाहिजे. सो मी मग MBA केलं. आणि MBA असं म्हणजे मी जॉब सोडून नाही केलं. सो दॅट वॉज एक्झिक्युटिव्ह MBA. तर सॅटर्डे संडे फुल डे कॉलेज असायचं. हेक्टिक तर झालं 5 म्हणजे डेज मी ते. ऑफिस करायचे आणि फॉर 2 इयर्स सॅटर्डे संडे फुल डे कॉलेज. तर मला शिकण्याची खूप इच्छा होती ते. सो कधी कधी वर्गात मी एकटीच असायचे MBA ला. तरी पण मी जायचे, लेक्चर्स अटेंड करायचे. कारण मला एक कळालं की तुम्ही एक आहे हा प्लस पॉईंट की तुम्ही जॉब करत जेव्हा शिकता ऑलरेडी तुम्ही खूप सारं एक्सपिरियन्स केलेला असतो की तुमच्या जॉबमध्ये काय चालतं, कसं चालतं. आणि देन जेव्हा तुम्ही MBA करता तर त्याचा खूप प्लस पॉईंट होतो. म्हणजे जेव्हा ते लेक्चरर्स शिकवतात तेव्हा आपल्याला ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात. सो शिकण्यात पण खूप मजा आली ते. मग ते शिक्षण झालं. आता सध्या प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून आहे ऍटलस कॉपको मध्ये, प्रोजेक्ट हँडल करते सध्या. तर असं आहे ओव्हरऑल. अरे वा, छानच छानच. मग आता तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? फॅमिलीमध्ये आई माझी हाऊसवाईफ आहे. पप्पा मेकॅनिकल शिकवतात. बहीण आहे, तिनं एमटेक केलंय, ती पण मेकॅनिकल इंजिनियरच आहे. अरे वा. आणि तिने एमटेक केलंय थर्मलमध्ये. ती पण सध्या जॉब करते. आणि भाऊ मात्र वेगळीकडे वळालाय. भाऊ BMS करतोय गव्हर्नमेंट कॉलेज पुणेला आणि तो आता थर्ड इयर. अरे वा, म्हणजे 2 इंजिनियर्स आणि 1 डॉक्टर होणार घरी तर. डॉक्टर राईट. गुड गुड. छानच आहे. तर म्हणजे खरंच तुला मशीन बद्दल प्रेम होतं आणि म्हणून तू हे केलंस आणि तुला हे काम आवडतंय.
जबरदस्ती जर आपण हे केलं असतं मनाविरुद्ध, तर कदाचित तुला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आला नसता काम करण्यामध्ये. बरोबर. मग आता मेकॅनिकल मध्ये बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आता तू सांगितलंस की जेव्हा तू 11th-12th ला होतीस त्यावेळेला सुद्धा मेकॅनिकलला मुली नव्हत्याच क्लासमध्ये, कोणाचं ऍडमिशन नव्हतं. मग तसंच कॉलेजलाही असण्याची शक्यता आहे, खूप कमी मुली असतील, रेशो जो असतो मुलींचा तो कमी असेल. मग ह्या तुमच्या ज्या फील्डमध्ये आता जे तू काम करतेस, तर मेकॅनिकल मध्ये मुलींसाठी काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर? जसं तू डिझाईन इंजिनिअरिंगचं केलंय, कारण की बऱ्यापैकी फिजिकल वर्क पण असतं या प्रोफेशन मध्ये, तर मग मुलींसाठी स्पेशली काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? आताच्या जर सिनॅरिओ पाहिला तर तसं मुलींच्यासाठी आणि मुलांच्यासाठी असं काही मेकॅनिकल वेगळं राहिलेलं नाही. आता जर बघायला गेलं ना, तर जे सर्व्हिस इंजिनियर्स असतात, जे फील्डवरती जाऊन मशीन दुरुस्त करतात, जी बंद पडलेली असेल किंवा काही पण इश्यूज असतील, सध्या मुली पण सर्व्हिस इंजिनियर्स आहेत. सो असं काही राहिलेलं नाहीये की तिथं म्हणजे मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जे की आपण म्हणतो की मुली कमी असतात. हा एक काळ होता की जेव्हा खरंच मुली कमी होत्या. म्हणजे मी शिकत होते तेव्हा पण ऑलमोस्ट 15 वगैरे आम्ही असो 100च्या मुलांच्या मध्ये. बट स्टील आता जर बघायला गेलं तर ऑपरेटर, टेक्निशियन सगळीकडे मुली आहेत. आणि ठीक आहे, चॅलेंजेस आहेत की आपल्याला साईटवरती जावं लागतं किंवा खूप सारं ट्रॅव्हलिंग असेल किंवा काय पण आता आजकाल मुली पण म्हणजे मागे राहिलेल्या नाहीयेत. सगळे मुलांच्या खांद्याला खांदे लावून कामं करू शकतात. नाही, नक्कीच नक्कीच करतायत आणि हे चांगलंच आहे. आणि त्यासाठी घरच्यांचा पाठिंबा मिळणं खूप महत्वाचा असतो, कारण की त्यांच्या सपोर्ट शिवाय तर आपण बाहेर जाऊन भरारी नाहीच घेऊ शकत. बरोबर. मग आता तू जे डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतेस, तर ते डिझायनिंग कोणत्या गोष्टींचे असतात? मशीनचे डिझाईन असतात का? म्हणजे सध्या मी ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे तिकडे कॉम्प्रेसर इंडस्ट्री आहे. सो खूप मोठे मोठे मशीन्स बनतात. तर मी ऍक्च्युली आता मला 3 वर्ष झाली डिझाईन इंजिनियर नंतर मी आता प्रोजेक्ट इंजिनियर मध्ये आलेले आहे. सो डिझाईन इंजिनियर जर तुम्हाला बनायचं असेल तर अल्टिमेटली डिपेंड करतो. खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत डिझायनिंगचे, जसे ऑटोकॅड आहे, कटिया आहे, प्रोई आहे. तर तुम्ही ह्याचे कोर्सेस करू शकता. पण ते करावेच लागतात जनरली, त्याशिवाय तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये आपल्याला गेल्या सगळे ट्रेनिंग देतात बऱ्याचशाच इंडस्ट्रीज, बट काही इंडस्ट्रीजमध्ये तुमचा ट्रेनिंग पिरियड खूप कमी असतो. सो इट्स बेटर की तुम्ही इंजिनिअरिंगलाच असताना ह्यातले डिसाईड करायचं की तुम्हाला डिझायनिंग मध्ये जायचं आहे की अनालिसिस मध्ये जायचं आहे. त्याच्याप्रमाणे मग तुम्ही कोर्सेस करायला हवेत आणि मग तुम्ही जॉबला गेल्यानंतर तुम्हाला ते इझी जातं. सो जेव्हा मी डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत होते तेव्हा कम्प्लिटली डिझाईन पार्ट होता. सो सॉफ्टवेअर्स असतात वेगवेगळे, इन्व्हेंटर असेल, क्रोई, कटिया जसं मी सांगितलं, तर त्या सॉफ्टवेअर्स वरती तुम्ही डिझायनिंग करता. आता सध्या जो पार्ट आहे प्रोजेक्ट हँडल करते. सो जनरली ट्रबल शूटिंगचं काम असतंय आणि टीम जी काय माझी असेल ते मॅनेज करायचं. बरोबर. म्हणजे आता तू एक सांगितलंस की कॉलेजला असतानाच आपल्याला बरेचसे कोर्सेस करावे लागतात ह्यामध्ये, कारण की डिरेक्टली आपण ऑन जॉब ह्या सगळ्या गोष्टी शिकून मग प्रोडक्टिव्हिटी तिथे येणारच नाहीये. तर कॉलेजमध्ये असं मुलांना गायडन्स मिळतं का की हे सॉफ्टवेअर तुम्ही शिकून घ्या, किंवा सिनियर्सचं आपल्याला गायडन्स घ्यावं लागतं कारण की इंटर्नशिप पण करावी लागते? मग त्यासाठी कॉलेजकडून काही सपोर्ट असतो की आपल्या स्टुडंट्सनाच हे बाहेर मार्केटमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करावा लागतो? मेजर पार्ट जर कॉलेजला गेलं तर स्टुडंट्सलाच करावा लागतो. कॉलेजकडून ते आपल्याला बेसिक शिकवतील, म्हणजे जे मी सॉफ्टवेअर सांगितलं त्यातलं एखादं दुसरं सॉफ्टवेअर असतं कॉलेजमध्ये, पण ते पण बेसिक शिकवतात आणि ते पण सगळे मार्कसाठी अभ्यास करत असतात जनरली. सो आपल्याला सिनियर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला हवं, टचमध्ये राहायला हवं की काय सध्या मार्केटमध्ये सिच्युएशन आहे, फ्युचर काय आहे, कुठला सॉफ्टवेअर किती वर्ष अजून चालेल, तसा अभ्यास करून ओव्हरऑल मगच तुम्हाला कुठल्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग करायचं आहे किंवा कोर्स करायचा आहे ते डिसाईड करायला लागतं. बट हा, सिनियर्सच्या तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं, कारण ते पण त्यांच्या सिनियरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि मग त्यांचे पण सिनियर्स मोस्टली ऑलरेडी जॉब करत असतात किंवा त्यांनी बऱ्याचशा सिच्युएशन्स पाहिलेल्या असतात. सो कॉलेजकडून आपल्याला थोडंफार मिळतं, बट ओव्हरऑल तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे. बरोबर बरोबर. आता तू पुणे गव्हर्नमेंट कॉलेजला होतीस, राईट? म्हणजे सीईटी नंतर नाही? ओके. मग असे तू काही कॉलेजेस शोधून ठेवले होतेस का, टार्गेट केले होतेस का की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं तर हे कॉलेजेस चांगले आहेत ज्याच्याने आपल्याला प्लेसमेंटसाठी हेल्प होईल?
बरोबर. आणि बाकीच्या गोष्टी. राईट. हा, तर आता मी जसं सांगितलं, मी 12th पर्यंत गावाकडे होते, तर आम्हाला एवढा एक्सपोजर नव्हता. सो आणि मी तर माझ्या घरातून पहिली इंजिनियर आहे, त्यामुळे मला माहिती पण नव्हतं की ठीक आहे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात, गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, हा एवढं म्हणजे एक्सपोजर नव्हतंच राहत. आणि आम्हाला सीईटीचे क्लासेस वगैरे असा पण प्रकार काही नव्हता. सो त्यावेळेस तर मला जनरलच मार्क होते. सो ऑटोनॉमस कॉलेजेसला तर ऍडमिशन भेटलं नव्हतं तेव्हा. सो मग त्याच्यानंतर कुठले बेस्ट कॉलेजेस असतील ते शोधणं इम्पॉर्टंट होतं. तर आता मी जेव्हा केलं तेव्हा तर डिफरन्स आणि आताच्या कॉलेजेसमध्ये फारसा फरक नाहीये, बट तरी खूप सारे कॉलेजेस नवीन आलेले आहेत जे की चांगल्या लेवलला आहेत. सो कधी पण ऍडमिशन घेताना अल्टिमेटली खूप अभ्यास करावा लागतो की कुठल्या कॉलेजचं कसं प्लेसमेंट आहे, कुणाचं प्लेसमेंट नाहीये एवढं चांगलं, त्याच्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे ऍडमिशन घ्यायला पाहिजे. तर मी जेव्हा ज्या कॉलेजमध्ये घेतलं त्याचं लकीली माझ्या पप्पांचा एक स्टुडंट त्या कॉलेजला होता आणि मला ओव्हरऑल माहिती होती की इथं प्लेसमेंट खूप चांगली होते आणि मेकॅनिकल तिकडे खूप बेस्ट शिकवलं जातं. सो माझा तर फोकस होता मेकॅनिकल घ्यायचा. सो मी तिथे ऍडमिशन घेतलं. आता जरी बघायला गेलं तर असंच तुम्ही थोडंफार कॉन्टॅक्ट ठेवायला लागेल स्टुडंट्सना आजकालच्या, की तुमच्या कॉलेजचे सिनियर कोण असतील, तुम्हाला त्या म्हणजे कुठल्या करिअर पाथ निवडायचा आहे तुम्हाला आणि त्याच्याप्रमाणे ते कुठले सिनियर्स आहेत तिकडे, त्यांनी कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन घेतले, तसं थोडं कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे. असं आपण स्वतःहून जरी अभ्यास करायचा म्हटलं तरी करू शकतो, बट अल्टिमेटली गायडन्स जर मिळालं तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. हो, आणि ते लवकर आपल्याला गोष्टी समजायला मदत होते. बरोबर. रियालिटी कारण चेक असतो ना थोडाफार तो. हो, कारण की मी पण टीचर होते आणि माझ्यासमोर बऱ्याच टाईपचे स्टुडंट्स असायचे. काही इंट्रोवर्ट होते, आणि कोणी एक्स्ट्रोवर्ट आहे. पण इंट्रोवर्ट मुलांना फार ह्याचा प्रॉब्लेम होतो, कारण की प्रत्येक छोटी गोष्ट त्यांना जर पुढे बोलायचं असेल आपल्या समोर तर ते खूप विचार करतात. मी विचारू का, मी बोलू का, किंवा किंवा पेरेंट्सना पण त्यांना येऊन मग पेरेंट्स हेल्प करायचे की माझ्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे सांगा. तर मला वाटतं हे नेचर त्यांनी पहिल्यांदा सोडलं पाहिजे. म्हणजे इंट्रोवर्ट असणं काही वाईट नाहीये, पण जिथे ऍटलिस्ट आपल्याला नवीन गोष्टी शिकायची असेल तर त्या स्वभावात चेंजेस आणायला गरजेचं आहे. बरोबर. आता कारण की तुझा जो जॉब आहे, मे बी कोविडमुळे तू वर्क फ्रॉम होम पण असशील, पण जनरली ऑफिसला जाणं वगैरे हे खूप हेक्टिक शेड्यूल असतं. त्याच्यामुळे तू तुझा वेळ कसा मॅनेज करते? स्वतःसाठी वेळ मिळतो का काही? कारण की एवढं थकून आल्यानंतर मग आपल्याला स्वतःला काहीतरी विरंगुळा म्हणून करायला असा वेळ मिळतो का ह्या सगळ्या गोष्टीतून? काढावा लागतो वेळ, कारण हे हेक्टिक शेड्यूल तर आपण स्वतः चूज केलेलं आहे, कारण आपल्याला जॉब करायचा आहे, आपल्याला कुठं करायचं आहे जॉब, हे तर सगळं आपण स्वतःचे चॉईसेस आहेत. तसंच आपण स्वतःला वेळ काढणं हा पण आपला चॉईस आहे. जनरली आता मी तरी मॅरिड नाहीये, त्यामुळे मी काढू शकते स्वतःला वेळ अजून निवांत. बट माझं असं मत आहे की ज्या मॅरिड आहेत त्यांनी पण स्वतःच्यासाठी कंपल्सरी ऍटलिस्ट मिनिमम 1 तास तरी दिवसातून काढला पाहिजे. कारण जनरली लग्नानंतर असं होतं की त्या विसरून जातात की त्या स्वतः पण कोणीतरी आहेत. सगळे फॅमिलीच्या मागे, मे बी त्यांच्या किड्सच्या मागे, सगळे त्याच्या मागे म्हणजे गुंतून ठेवतात स्वतःला. बट आपण स्वतः पण एक इंडिव्हिज्युअल आहे हे लक्षात कायम ठेवणं महत्वाचं आहे आणि स्वतःसाठी 1 तास का असेना आपण वेळ काढू शकतो. मग मला तरी पेंटिंग आवडतं किंवा फॅमिली सोबत गप्पा मारणे आवडतं. मी जर पुण्यात असेल तर इकडे कॉल करणे किंवा कसंही. कुकिंग आवडत असेल त्यांनी कुकिंग करावं. प्रत्येकाचे चॉईसेस आहेत, पण प्रत्येकाने ऍटलिस्ट 1 तास तरी मिनिमम काढला पाहिजे. मोस्टली ज्या मॅरिड आहेत त्यांनी तरी नक्कीच काढला पाहिजे. नक्कीच, कारण खूप गरजेचं आहे. ती रिफ्रेशमेंट असते, रिफ्रेशमेंट गरजेची असते. कारण त्याच्यातूनच आपल्याला दुसरं काम करण्याची एनर्जी मिळते ऍक्च्युली. बरोबर. थोडासा राईट, स्वतःचा जेव्हा काढाल तेव्हा दुसऱ्या दिवशी ऍटलिस्ट तुम्ही काय म्हणतो फ्रेश माइंडनी तुम्ही जाऊ शकता ऑफिसला. करेक्ट. मग तुझे विकेंडचे काय प्लॅन असतात? कारण की मंडे टू फ्रायडे आपण एवढ्या हेक्टिक शेड्यूल मध्ये असतो आणि दिवसाचा 1 तास म्हणजे त्यामध्ये तू फार तर काय गप्पा मारणार, एखादी सिरीज बघणार. मग सॅटर्डे संडे हा वेळ कसा घालवते? सॅटर्डे संडे मोस्टली फ्रेंड्स, पुण्यात असेल तर काय सगळे फ्रेंड्स असतातच, मग फिरायला जाणे वगैरे असं होतं. पेंटिंग काढायला घेतले तर कधी कधी पूर्ण दिवस पण निघून जातो त्याच्यामध्ये. मला फोटोग्राफी पण आवडते, तर मी कधी कधी असंच जनरली सकाळी उठून कॅमेरा घ्यायचा, चालत निघायचं आणि आवडेल तसे फोटोज काढते मी. बाकी आउटिंग वगैरे तर असतातच जनरली. तर ते असं ओव्हरऑल विकेंडला मजा येते. ऍक्च्युली विकेंड इज म्हणजे त्या 2 दिवसामध्ये जर आपण रिफ्रेश नाही झालो तर उरलेले 5 दिवस आपल्याला काम करताना म्हणजे बोर होईल.
हो. सो 2 दिवस आणि मिळतात तर फुल आळस एन्जॉय पण करून येतो मग. घ्यायचं. आळस पण राईट राईट. आय नो यू आर अ गुड डान्सर ऑल्सो. येस येस, आय डू डान्स, येस. नाही, आणि ते खरंच खूप छान आहे. आपल्या आवडत्या छंद हे जपलेच पाहिजे प्रत्येकाने. आणि जे पण आपण काम करतोय किंवा आपण जे प्रोफेशन करणार असेल, करिअर करणार असेल, तर मला असं वाटतं की मुळात तुमची आवड असेल त्याच फील्डमध्ये जाऊन काम करायला हवं. बरोबर बरोबर. कारण मी बऱ्याच स्टुडंट्सना असंही पाहिलंय की अपेक्षा खूप मोठ्या असतात की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, इंजिनिअरिंग मध्ये पण मला ह्या ह्या स्ट्रीम मध्ये करायचंय. पण जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचा स्कोर कमी येईल आणि मग ते कॉलेज मिळेलच का, ती ब्रांच मिळेलच का, ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे निर्माण होतात, क्वेश्चन्स निर्माण होतात. आणि मग मेकॅनिकल करायचं होतं आणि मग मी इलेक्ट्रिकलला गेलो किंवा मी सिव्हिलला गेलो. आणि मग तिथे असेही स्टुडंट्स पाहिले तुम्ही की ज्याने इंजिनिअरिंग केलं आणि मग नंतर पाथ चेंज करावा लागला कारण की इंटरेस्टच नाहीये तिथे. ऍक्च्युली म्हणजे स्टुडंट्सचं पण सिलेक्शन मॅटर करतं. आणि पेरेंट्सनी पण फोर्स नाही करायला पाहिजे की तू हे कर किंवा ते कर असं. ज्यांना विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांना करिअर करायला दिलं पाहिजे. हे आपण बाहेरच्या वेस्टर्न कल्चरमध्ये खूप बघतो की पेरेंट्स जनरली मुलांच्या करिअरमध्ये काही म्हणायला जात नाहीत की ओके तुला करायचंय ना तू कर. बट स्टील इन इंडियन कल्चर इट इज नॉट लाईक दॅट. पेरेंट्स अजून पण त्यांच्या मुलांना म्हणतात की नाही तू डॉक्टरच झालं पाहिजे किंवा नाही तू इंजिनियरच झालं पाहिजे, असं थोडंफार आहे अजून. बट अल्टिमेटली मुलांनी पण सांगितलं पाहिजे किंवा ओके मी इंजिनियर मला बनायचं आहे, मला ह्याच्यात बनायचं आहे, तर तुम्ही तेवढ्या जिद्दीनं अभ्यास पण केला पाहिजे. आणि तसं बरोबर. तुमचे पेरेंट्स खुश राहणारच आहेत अल्टिमेटली तुम्ही काय करता त्याच्यामध्ये. सो जे काय करता ते मन लावून करणं इम्पॉर्टंट आहे. खरंच खरंच. कारण की बऱ्याचदा पालकच मुलांचे डिसिजन घेतात, त्यांच्यावर लादले जातात आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी चुकीच्या मार्गाने पण व्हायला लागतात. तर ह्या दोन्ही साईडनी गोष्टी आहेत. म्हणजे पालक आणि स्टुडंट जे पण आहेत, स्टुडंट आणि पेरेंट्स, ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी साध्य होणार आहेत. तू ऑनसाईट पण जाऊन आलेली आहेस प्रियांका. तर तू इथे पुण्यामध्ये म्हणजे आपल्या इंडियामध्ये पण काम केलंस इथल्या टीम सोबत आणि तू तिकडेही जाऊन काम केलंस. तर त्या वर्क कल्चर मध्ये तुला काही डिफरन्स जाणवला का, काही वेगळं चांगलं वाटलं का, की काही डिफरन्सेस जाणवले का तुला? ऍक्च्युली लकीली माझ्या कंपनीमध्ये वर्क कल्चर कॉन्स्टंट ठेवायचं हे आहे. सो मेजर असा डिफरन्स तरी नव्हता. बट इंडियन्स पेक्षा मला म्हणजे इंडियन्स आहेत प्रोफेशनल, मला असं काही म्हणायचं नाहीये. पण बाहेर जर गेलं तर ते लोक जरा बरेच जास्त प्रोफेशनल असतात. काम करायचं असेल तर ते तेवढ्या सिरियसली काम करतात आणि दे आर लाईक मॅनेजर जरी आपण पाहिलं, हा सगळ्यात मोठा डिफरन्स मी पाहिला. येस, की जे मॅनेजर लोक असतील किंवा मे बी सीईओ असेल एखाद्या कंपनीचा, तो कॅज्युअली येऊन सुद्धा कुठल्याही मे बी मी एक डिझाईन इंजिनियर असेल किंवा मे बी मी एक जनरल नवीन जॉईन झालेली एम्प्लॉई असेल, त्यांच्यासोबत येऊन त्यांची मतं काय आहेत किंवा त्यांच्याकडून काय पॉइंट्स मिळतील आपल्या इम्प्रुव्हमेंटसाठी हे डिस्कशन खूप निवांतपणे करू शकतात. तसं जर आपल्याकडे बघायला गेलं ना तर नाही, ते माझे सिनियर आहेत, मी कसं जाऊन बोलू. आणि मे बी मॅनेजर लोक पण असे असतात की आम्ही सिनियर आहे, आम्ही कसं जाऊन ह्यांच्यासोबत बोलू. माझ्या कंपनीमध्ये तरी असं नाहीये एवढं. बट इंडियन कल्चरमध्ये मी पाहिलंय की दुसऱ्या कंपनीमध्ये तरी हे जनरली आहे. जोपर्यंत ही हायरार्की असतेच, असायला पाहिजे, रादर अथॉरिटीज त्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट होतात. पण जोपर्यंत तुम्ही ओपनली डिस्कशन करू शकत नाही ना तोपर्यंत खूप सारे सोल्युशन्स निघत नसतात. सो मी हे एक पाहिलं की इंडियामध्ये हे थोडंसं ओपन डिस्कशन जे आपण म्हणतो कुठल्याही सिनॅरिओ असू दे, ते थोडंसं लॅकिंग आहे. ओके. म्हणजे तिथे तुम्हाला काम तर सगळीकडेच करायचंय, आपण इथेही करतो आणि तिथेही करतो, पण जो ओपननेस आहे, फ्रँकनेस आहे, तो तिथे तुला जास्त जाणवला थोडक्यात. नक्कीच. आणि ह्याच सगळ्या एक्सपिरियन्स मधून आपण आपल्या कामामध्ये पण इम्प्रुव्हमेंट आणत असतो. नवीन नवीन शिकायला छान वाटतं आपल्याला. बरोबर. आता मी तुला जसं म्हटलं की मी जो प्रोजेक्ट हँडल करते त्याच्यामध्ये आम्ही जे कोणी लोक आहेत
मग मी तिकडे शिकल्यानंतर आणि मी थोडंफार MBA पण ते ओव्हरऑलचं जे आहे ना ते सगळं मी इम्प्लिमेंट करत असते. आता जरी जनरली बघायला गेलो कोणीही म्हणजे तुमच्या कुठलंही कोणत्याही पॉईंटवरती डिस्कशन असू दे ते फ्रीली येऊन माझ्यासोबत बोलू शकतात, मी फ्रीली जाऊन माझ्या मॅनेजर सोबत बोलू शकते. तर ओव्हरऑल तेव्हा असं जर एन्व्हायरमेंट क्रिएट होतं तर प्रोडक्टिव्हिटी ऑब्व्हियसली इन्क्रीज होणार. सो बरोबर. इट्स गुड की आणि तुम्ही जेव्हा शिकता जॉब करत करत तर तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात सुद्धा मजा येते खूप सारे आस्पेक्ट. करेक्ट करेक्ट. आता तुझे काय म्हणजे तू काय गोष्टी असं प्लॅन केल्यात का फ्युचरमध्ये? मला एक 3-4 वर्षामध्ये, म्हणजे जसं तू आधी सुरुवातीला सांगितलंस की 3 वर्ष डिझाईन इंजिनिअरिंगचं काम केल्यानंतर तुला ते मोनोटोनस वाटलं आणि ते नकोय, चेंज हवा म्हणून मग तू MBA केलंस आणि म्हणजे त्याच्यातून तुला दुसरी कामं मिळत गेली. तू आता प्रोजेक्ट इंजिनिअरचं काम करतेस, तर तसं काही फ्युचर प्लॅन्स केलेत का तू? हा केलेले आहेत ऍक्च्युली. सध्या मी जो प्रोजेक्ट करतेय तो मला पहिल्यांदा म्हणजे सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही माझी, अशी मी स्वतःच घेतलेली आहे की मला तो जेव्हा प्रोजेक्ट एक सर्टन लेवल मी ठरवलेलं आहे की मला तिथपर्यंत ते काम करायचं आहे. सो ते झाल्यानंतर तर मला स्विच करायचं आहे. सो दॅट एक नवीन एक्सपोजर मिळेल, मे बी टीम लीड किंवा काही असेल इनिशियल स्टेज मॅनेजमेंटची. सो आय वॉन्ट टू डू दॅट. आणि पॅरलली मी अपडेटेड राहत असते ओव्हरऑल ह्याच्यामध्ये, कोर्सेस करायचे म्हणा किंवा काय पण जे आवडेल ते. सध्या तरी लॉकडाऊन मध्ये मी ठरवलेलं की काहीतरी नवीन शिकत राहायचं. अल्टिमेटली मी काही ना काहीतरी शिकत राहते, बट थोडंसं वेगळं अदर दॅन टेक्निकल. सो पेंटिंग वगैरे सुरू केलं होतं. सो आता मी परत विचार करते की आता एखादा कोर्स करावा जो की माझ्या ऑपरेशन्स फील्डच्या रिलेटेड असेल मॅनेजमेंटचा. तर मग मी तसं करणार आहे आता, मे बी रिटर्न गेल्यानंतर पुण्याला करेल. सो दॅट पुढे जाऊन मला मॅनेजमेंटमध्ये नेक्स्ट पोझिशन घेणे म्हणा किंवा स्विच करणे म्हणा याच्यासाठी उपयोगी पडते. सो अल्टिमेटली तुम्हाला करंट मार्केटच्या ह्याच्यामध्ये अपडेटेड राहिलं पाहिजे आणि तसं स्वतःला पण अपग्रेड करत राहिलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. मग एक शेवटचा प्रश्न विचारते मी तुला. आपल्यापेक्षा जी यंग जनरेशन आहे, म्हणजे आपण पण यंगच आहोत, पण आपल्यापेक्षा असून जी छोटी मुलं आहेत, तर हल्ली काय होतंय की कोविडमध्ये स्पेशली मी पाहिलं की सगळे ऑनलाईन क्लासेस आले. त्यांच्या हातात सगळ्यात मोठं म्हणजे आपण त्याला अपॉर्च्युनिटी पण बोलू शकतो किंवा ड्रॉबॅक पण बोलू शकतो, मोबाईल आला स्पेशली. आणि त्यामध्ये ते लोक मग गेम खेळणं, लेक्चर चालू आहे पण लेक्चर अटेंड न करणं, त्याच्या बॅकग्राऊंडला काहीतरी वेगळं सुरू असतं आणि पेरेंट्स आल्यावरती लगेच स्क्रीन स्विच करणं वगैरे अशा गोष्टी सुरू आहेत. म्हणजे त्यांना तो म्हणजे माझा भाचा पण आहे मंदार इन्क्लुडिंग त्यामध्ये. तर आता म्हणजे तो आता 12th चाललाय, पण तुम्हाला जर ते सगळं करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल ठेवावा लागेल आणि टेक्नॉलॉजीचा खूप चांगला पण उपयोग करावा लागेल. तर अशा मुलांना तू काहीतरी गायडन्स म्हणून काय सांगशील का? कारण की पेरेंट्सनी सांगितलेलं खरंच त्यांना म्हणजे पटत नसतं, की ते नेहमी सांगतात, पण आपल्यापेक्षा आपले फ्रेंड्स जेव्हा सांगतात किंवा दुसरे कोणी सांगतात, आपले दीदी वगैरे सांगतात, तर ते त्यांना जास्त जवळचं वाटतं. बरोबर. की मी गावाकडे होते तर मला एवढं एक्सपोजर नव्हतं. तर त्यावेळेस मला कळत नव्हतं की ऑटोनॉमस कॉलेजेस काय असतात, गव्हर्नमेंट कॉलेजेस काय असतात. पण आता जर बघायला गेलं तर आता जर मुलांनी मे बी 12th मध्ये असतील, मे बी 10th मध्ये असतील, तर तुम्ही जे म्हणतात लोक आधीचे आपल्याला म्हणजे सांगायचे की तुम्ही हे 4 वर्ष अभ्यास करा मग तुमचं लाईफ सुखी जाईल वगैरे, पण त्यात काही चुकीचं नव्हतं. तुम्ही जर आत्ताचा जो तुमचा स्ट्रगलिंग पिरियड आहे, मे बी तुम्ही 10th मध्ये आहात, 12th मध्ये आहात, तुम्ही आता जर जास्त स्कोर नाही केला तर तुम्हाला मे बी गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळू शकत. पण जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेता किंवा ऑटोनॉमस कॉलेजला ऍडमिशन घेता तर त्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तो जो अभ्यासाचा एक्सपोजर असेल तो मे बी सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला सेम असेल. बट जेव्हा इंडस्ट्रीज तुमच्याकडे येतात कॅम्पसच्या प्लेसमेंटला म्हणा किंवा जॉब देण्याच्यासाठी म्हणा, जेव्हा तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये असता त्याच इंजिनिअरिंगच्या मुलाला मे बी आणि मे बी एक जनरल कॉलेजमध्ये असेल त्याच इंजिनिअरिंगच्या मुलामध्ये पॅकेजमध्ये खूप डिफरन्स पडतो. ओके, सो जर तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला आत्ताच अभ्यास करायला लागेल, 12th स्टँडर्डच्या मुलांना मी जे सांगते. आणि ऑटोनॉमस कॉलेज मिळालं तर मे बी तुम्हाला खूप मोठं पॅकेज मिळेल आणि तुम्ही जर साधं कॉलेज मिळालं तर तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लेस पॅकेज मिळेल. हे तर नेक्स्ट पार्ट झालं. ओके, बट तुम्ही सध्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी स्वतःला सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं लिमिटेशन आणावे लागतात. मे बी ते एंटरटेनमेंट असेल किंवा काहीही असेल. तर माझं स्वतःच एक स्ट्रॅटेजी होती जी मी मंदारला सुद्धा सांगितली होती की
तू ट्राय कर की पहिल्यांदा ना अर्धा तास पूर्ण वेळ अभ्यासाला दे. ओके, दिस इज द इनिशियल स्टेप, मे बी द फर्स्ट स्टेप. अर्धा तास पूर्ण वेळ अभ्यासाला दे. त्याच्यानंतर स्वतःला गिफ्ट म्हणून मे बी 10 मिनिटं व्हिडिओज बघ किंवा गेम खेळ. ही फर्स्ट स्टेप झाली. नेक्स्ट स्टेप विल बी लाईक तू 1 तास पूर्ण अभ्यास कर, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास कर. त्याच्यानंतर तू मे बी 15 मिनिटं दे स्वतःला गिफ्ट, ऍज अ गिफ्ट. सो स्वतःला गिफ्ट करायला शिका, पण त्याच्यासाठी पहिल्यांदा तेवढं कष्ट कर. सो हा जो मंत्र आहे ना तो खूप कामाला येतो अभ्यासाच्या म्हणा किंवा ह्याच्या पण. आय थिंक आजकालच्या स्टुडंट्सच्या हातामध्ये मोबाईल आहे, पण त्यांनी ते लिमिट केलं पाहिजे. आता पेरेंट्स सांगतील ते वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना जर स्वतःचं आयुष्य पुढे जाऊन सुखकर करायचं असेल तर त्यांनी लिमिटेशन आणलंच पाहिजे त्याच्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये, शेड्यूलमध्ये. नक्कीच नक्कीच. किंवा त्याचा चांगल्या गोष्टींसाठी पण ते रिसर्च करण्यासाठी उपयोग करू शकतात. जसं की तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट नाही कळाली, राईट, तर तुम्ही गुगल करू शकता, युट्यूबला व्हिडिओज बघू शकता. आजकाल खूप कोणत्याही कॉन्सेप्ट वरती तुम्हाला व्हिडिओज मिळतात. असं करायला पाहिजे स्टुडंट्सने ऍक्च्युली, पण त्यांना ते कळत नाहीये अजूनही, गांभीर्य नाहीये. कारण की आपल्याला आपल्या स्कूलिंग टाइम मध्ये किंवा कॉलेज टाइम मध्ये असे प्रॉब्लेम आले तर लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. हा, आणि ह्या मुलांना जस्ट एका क्लिक मध्ये सगळ्या गोष्टी मिळतायत. घेतील आणि जे त्याचा चांगला उपयोग करतील ती मुलं नक्कीच पुढे जाणार. सो सगळ्यांनी डिसाईड करायला पाहिजे आता काय करायचं ते. करेक्ट करेक्ट. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं प्रियांका, आणि म्हणजे तुला इन्स्पायर होऊन किंवा तुझं गायडन्स घेऊन नक्कीच आपल्या इतर स्टुडंट्सना पण फायदा होणार आहे, आणि स्पेशली पेरेंट्सना पण. कारण की आपल्या मुलाचा करिअर पाथ चूज करण्यामध्ये त्यांचा सुद्धा इक्विव्हॅलंट हक्क आहे. कारण की त्यांना आपल्यापेक्षा जास्त समजतं की काय चांगलं आहे काय वाईट आहे. तर काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. तर तसंच कोणतंही करिअर चूज करायचं असेल तर ह्या पालक आणि स्टुडंट्स ह्या दोघांना पण या गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि नक्कीच मुलं तुझं ऐकून तरी स्पेशली त्यांची स्ट्रॅटेजी बनवायला आतापासून सुरुवात करतील असं मला खात्री आहे. करायला पाहिजे. आणि मला मुलींना एक सांगायचंय की कोणतंही करिअर असं मुलींच्यासाठी आहे किंवा मुलांच्यासाठी आहे असं म्हणून कधीच चूज करू नका. मुली काहीही करू शकतात, आणि पेरेंट्सनी पण मुलींना सपोर्ट केलं पाहिजे. कारण मुली ऍज अ इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट होणं आजकालच्या दुनियेमध्ये खूप गरजेचं आहे. बरोबर आहे तुझं. आणि तू तुझा व्हॅल्युएबल टाइम दिलास मला, त्याबद्दल तुझे खूप खूप थँक्यू. थँक्यू.